नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा डबल ए सिरीज बॅच 4, 5 आणि 6 याला भेटलेल्या उत्तुंग प्रतिसादानंतर टीम सारथी घेऊन येत आहे डबल ए सिरीज बॅच 7.0. ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती असेल. भरपूर दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या या बॅचसाठी इन्क्वायरी चालू आहे. सर नेमका नवीन बॅच कधी चालू होणार आहे? ऑगस्टच्या लास्ट वीक मध्ये चालू होणार आहे की सप्टेंबर मध्ये चालू होणार आहे? कधी चालू होणार आहे? तर या हिशोबाने आपण विचार केला तर नवीन बॅच चालू होते आपली 1 सप्टेंबर 2026 ला. 1 सप्टेंबर 2026 ला ही वाली बॅच चालू होते आपली आणि ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही पद्धतीने असेल. ऑनलाईन पद्धतीने पण असेल, ऑफलाईन पद्धतीने पण असेल. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचं ते घरून ऑनलाईन करू शकता. ज्यांना छत्रपती संभाजीनगर इथे येऊन ऑफलाईन करायचं असे विद्यार्थी 100% इथे येऊ शकता. हजारो विद्यार्थी संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये बँकिंगची तयारी करतात आणि दरवर्षी हजारो विद्यार्थी इथून सिलेक्ट होतात. तर तुम्ही ऑफलाईनला सुद्धा इथे येऊ शकता. डेमो लेक्चर वगैरे हवाल्या सगळ्याच गोष्टी मी आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. बघा, बॅचचं नाव असेल डबल ए सिरीज बॅच 7.0. बँकिंग एक्झाम साठी वाली बॅच असेल डबल ए सिरीज बॅच 7.0. बॅच आपली चालू होत आहे 1 सप्टेंबर 2026 ला. बॅचचा टाइम असेल सकाळी 7:30 ते दुपारी 12 पर्यंत. सकाळी 7:30 ते दुपारी 12 पर्यंत. मोड हा ऑफलाईन असेल, सोबत ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ही वाली बॅच असेल. म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने वाली बॅच असेल. बॅचची फीज वगैरे काय आहे? मागच्या बॅच पासून आपण थोडीशी ऑनलाईनची फीज त्या केसमध्ये कमी केलेली आहे. ऑनलाईनची फीज म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या बॅचचा फायदा व्हावा आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी बँक अधिकारी व्हावे अशांसाठी ऑनलाईनची जर फीज आपण पाहिली, ऑनलाईनची फीज, तर ऑनलाईनची फीज असेल तुमची फक्त आणि फक्त जनरल बँकिंग साठी 8,000 रुपये आणि ज्यांचं ऍग्रीकल्चर झालेलं आहे अशांसाठी एफ प्लस जनरल बँकिंग 10,000 रुपये. मग ऑनलाईन मध्ये काय काय फीचर्स असतील? ऑफलाईन मध्ये तर सगळंच भेटतं. ऑफलाईन मध्ये तुम्हाला सेपरेट काहीच घेण्याची गरज नाही. ऑफलाईन मध्ये सगळ्याच गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो, बुक वगैरे सगळं. इथं फक्त तुम्हाला टीचिंग भेटेल. ऑनलाईन मध्ये फक्त तुम्हाला टीचिंग भेटेल. ऑफलाईन मध्ये तुम्हाला बुक, रीडिंग लॅब, कॉम्प्युटर लॅब, पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग सगळ्याच फॅसिलिटी 30,000 रुपयामध्ये तुम्ही पास होईपर्यंतची तुमची जबाबदारी ही टीम सारथी घेते. तर अशा हिशोबाने ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने असेल. बघा, आता सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा सर आमच्या पुढे येतो. व्हाय बँकिंग? बँकिंगच का करावं? ग्रॅज्युएशन झालंय किंवा काही विद्यार्थी सेकंड इयरला आहे, काही विद्यार्थी थर्ड इयरला आहे, बँकिंगची तयारी करायची आहे. आता मी सेकंड इयरला आहे, आता मी थर्ड इयरला आहे किंवा माझं ग्रॅज्युएशन झालंय, तर मी बँकिंग का करावं? व्हाय बँकिंग? सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा बँकिंग का करावं? ते वर्षभरात 30 पेक्षा जास्त ऍडव्हर्टाइजमेंट येतात. म्हणजे तुम्ही वर्षभरात 25 ते 30 वेगवेगळ्या एक्झाम देऊ शकतात. 25 ते 30 वेगवेगळ्या एक्झाम देऊ शकतात. सोबत आपण जर पाहिलं तर लिमिटेड सिलेबस त्या केसमध्ये असतो. म्हणजे 4च विषयांची तयारी करायची, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जीए. ह्या 4 विषयांच्या तयारीवर किंवा 4 विषयांच्या भरोशावर आपण 25-30 वेगवेगळ्या एक्झाम वर्षभरात देऊ शकतो. इकडे जर आपण गेलो, एक्झाम आणि रिझल्ट डेट फिक्स असतात. दरवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये मल्टिपल ह्या एक्झामिनेशन होतात. दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल मध्ये त्याचे निकाल लागतात, म्हणजे लागतातच. दरवर्षी मे, जून मध्ये मुलं बँकमध्ये जॉईन होतात. पुन्हा जुलैपासून पुढचे एक्झाम चालू होतात. तर हे कॅलेंडर फिक्स आहे आणि हे कॅलेंडर दरवर्षी जानेवारी महिन्यातच येतं. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच हे वाला कॅलेंडर रिलीज करतं IBPS. आणि बँकिंगची एक्झाम IBPS कंडक्ट करतं, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. यामध्ये कोणतंही नीट सारखा असेल किंवा टेट मध्ये झालेला घोळ असेल यासारखा कोणताही घोळ होत नाही. कारण ही पूर्ण प्रोसेस ही पारदर्शी पद्धतीने चालते. 2012-13 पासून तर स्टील 2026 पर्यंत IBPS एक्झाम कंडक्ट करते आणि IBPS या हिशोबाने एक्झाम कंडक्ट करते की कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत याच्यामध्ये अशी गोष्ट दिसली नाही पेपर फुटी असेल किंवा काय असेल, असं काहीच नाही. गोरगरिबाचे जेन्युइन विद्यार्थी बँकिंग सेक्टरमध्ये अधिकारी होतात आणि दरवर्षी पास होतात. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहे. मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही ह्या सिलेबसवर PO होऊ शकता. क्लर्क असेल, SO असेल, SSC असेल, रेल्वे असेल, इन्शुरन्स असेल. तर सिलेबस एकदम मिनिमम आणि लिमिटेड सिलेबस आणि मॅक्सिमम एक्झामिनेशन बँकिंग सेक्टरमध्ये आपल्याला दिसतात. तर ज्या विद्यार्थ्यांनी ही वाली बॅच जॉईन करायची तर तुम्हाला गुगल फॉर्म भरणं अनिवार्य आहे. गुगल फॉर्म ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही हे जे लेक्चर पाहताय याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक येईल. तिथं तुमची नाव नोंदणी करून ठेवा. म्हणजे तुमचं सीट आजच कन्फर्म केलं जाईल किंवा तुमचे वॅकन्सीज ठेवल्या जातील. लिमिटेड सीट्स त्या केसमध्ये सारथी एज्युकेशन मध्ये असतात आणि महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून सर्वाधिक निकाल देणारी ही संस्था सारथी एज्युकेशन आहे. परंपरा खूप जुनी आहे.
2019, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26 मागच्या 8 वर्षापासून सर्वाधिक निकाल देणारी संस्था सारथी एज्युकेशन आहे. 2019 ला जर तुम्ही पाहिलं 170 बँक अधिकारी झाले होते, 20 ला 220 बँक अधिकारी झाले होते, 21 ला 440 बँक अधिकारी आहे, 2022 ला 750 असेल, 2023 ला 1000चा टप्पा आपण क्रॉस केला होता, 24 ला 1250, मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये टोटल 1700 बँक अधिकारी, 1700 बँक अधिकारी एकाच वर्षात मागच्या वर्षभरात झाले. या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण 1000चा आकडा क्रॉस केलेला आहे आणि आपलं टार्गेट आहे 2000 प्लस बँक अधिकारी यावर्षी करायचे. 2000 प्लस बँक अधिकारी आपल्याला 2026 मध्ये करायचे. तर ते अधिकारी घडवण्यासाठी तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे, कारण तुमच्यातूनच ते अधिकारी घडणार आहे, तुमच्यातूनच ते अधिकारी 100% घडणार आहे. तर हे 2000 अधिकारी ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी हा ग्राफ असाच उंचावत जावा आणि महाराष्ट्रातून झालेला प्रत्येक अधिकारी हा सारथी एज्युकेशनचा विद्यार्थी असावा, हे सारथी एज्युकेशनचं ध्येय आहे. बघा, तर हे रिझल्ट बद्दल वाय सारथी एज्युकेशन, म्हणजे सारथी एज्युकेशन काही काल परवा चालू झालेली इन्स्टिट्यूट नाहीये. सारथी एज्युकेशन ही 2019 पासून कन्सिस्टंट काम करणारी इन्स्टिट्यूशन आहे आणि 2019 पासून कन्सिस्टंट निकाल देणारी संस्था आहे सारथी एज्युकेशन. कन्सिस्टंट निकाल देणारी संस्था आहे सारथी एज्युकेशन. त्यानंतर बघा, आता सब्जेक्ट्स कोणकोणते याच्यामध्ये असतात आणि तुम्ही कोण हे विषय शिकवणार आहे. शिकवणाऱ्या फॅकल्टी खरंच तेवढ्या कॅपेबल आहे का, शिकवणाऱ्या फॅकल्टीज खरंच तेवढे एलिजिबल आहेत का जे आम्हाला शिकू शकता. काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला सांगितलं गुगल फॉर्मची लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तो फॉर्म भरायचा. डेमो लेक्चर्स असतात असं आम्ही म्हणत नाही तुम्ही आजच ऍडमिशन घ्या. डेमो लेक्चर्स आहे, तुम्ही डेमो लेक्चर करा, 3 दिवस 4 दिवस तुम्ही प्रॉपर डेमो लेक्चर करा, देन वी विल डिसाइड अबाउट ऍडमिशन. ऍडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं हा पुढचा प्रश्न आहे. तुम्ही 4 दिवस डेमो लेक्चर केले निघून गेले याच्यामुळे काय आम्ही तुमच्या घरी येणार नाही, पण डेमो लेक्चर प्रॉपर करा, तुम्हाला सगळ्या गोष्टींची आयडिया येईल. बघा, कोणकोणते सब्जेक्ट्स याच्यामध्ये असतात. तर पहिला सब्जेक्ट येतो म्हणजे बँकिंगची तयारी मला करायची ना. मग बँकिंगची तयारी, मला बँकिंग बद्दल काहीच माहित नाही, एक तर सर मी बँकिंग करू शकतो का हेच मला माहित नाही. तर पहिला मुद्दा असा आहे, BA, BCom, BSc इंजिनिअरिंग, BSc ऍग्रिकल्चर, BCS, तू कोणत्याही मुक्त विद्यापीठातून पास झालेला, तू कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, BBA वगैरे काहीही चालतं, तू पदवीधर असावा, तू ह्या एक्झाम देऊ शकतो, तू बँकिंगची तयारी करू शकतो, तू बँकिंगची तयारी करू शकतो. म्हणून बँकिंगला अशी अट नाही की ह्याच स्ट्रीम मधून तुमचं ग्रॅज्युएशन असावं असं अजिबात नाही. तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून पास झालेले असावे, कोणत्याही स्ट्रीम मधून पास झालेले असावे. मग बघा, सब्जेक्ट कोणकोणते. पहिला सब्जेक्ट येतो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो गणित, ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो गणित. दुसरा सब्जेक्ट येतो लॉजिकल रिझनिंग नावाचा, ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो बुद्धिमत्ता. तिसरा सब्जेक्ट येतो इंग्लिश म्हणून, तिसरा सब्जेक्ट येतो इंग्लिश म्हणून, जे आपलं नॉर्मल इंग्लिश जे आपण पहिल्यापासून पाहतोय तेच इंग्लिश. पॅरेग्राफ असतात, पॅरेग्राफवर प्रश्न असतात, सिनोनिम्स असेल, अँटोनिम्स असेल, पॅराजंबल वाला पार्ट असेल, मिसपेल्ट वाला पार्ट असेल, एरर ओळखणं असेल, तर ह्या गोष्टी इंग्लिशमध्ये येतात. जनरल अवेअरनेस ज्याला मी म्हणतो, चालू घडामोडी, करंट अफेअर्स, हे 4 विषय प्रत्येकाला महत्वाचे. हे 4 विषय, 4च विषय असतात. ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन झालंय आणि मला ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर व्हायचंय, तर तुम्हाला एक विषय एक्स्ट्रा करावा लागेल, तो म्हणजे ॲग्रिकल्चर. जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट ओनली फॉर ॲग्री स्टुडंट, बाकीच्या विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट नाही. बाकीचे विद्यार्थी जर 25 एक्झाम देऊ शकता, तर ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी 26वी एक्झाम देऊ शकता AFO म्हणून, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून. बाकी ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना हे 4 विषय तर आहेच आहे, सोबत ॲग्रिकल्चर एक 5वा सब्जेक्ट, जर तुम्हाला AFOची तयारी करायची तर. नाही सर मला फक्त जनरल बँकिंगचीच तयारी करायची, मग तुम्हाला हे 4 विषय त्या केसमध्ये मला माहीत असलं पाहिजे. व्हॉट अबाउट फॅकल्टी, सर हे सगळं बरोबर, पण याच्यासाठी फॅकल्टीज नेमकं कोण कोण असणार. व्हॉट अबाउट फॅकल्टीज नेमकं कोण कोण असणार, आम्हाला शिकवणाऱ्याच्या अंतर्गत नेमकं कोण कोण आहे, खरंच ते फॅकल्टी इलिजिबल आहे का, ते फॅकल्टीची काही स्वतःची अचिव्हमेंट त्या केसमध्ये आहे का, अचिव्हमेंट आहे का. मग बघा, व्हॉट अबाउट फॅकल्टीज मध्ये आपण गेलो तर पहिलं नाव त्या केसमध्ये, तर पहिलं नाव राहुल मिसाळ म्हणून, जे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड क्वांट तुम्हाला शिकवतील. गणित हा विषय तुम्हाला राहुल मिसाळ सर शिकवतील, गणित क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. बघा, राहुल मिसाळ सरांबद्दल पाहिलं, MSc मॅथमॅटिक्स त्यांचं झालेलं आहे. सिलेक्टेड इन ऑफिसर इन महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून सिलेक्शन आहे, RRB PO म्हणून.
सोबत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट म्हणून फायनल सिलेक्शन, तेव्हा स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती, स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये असिस्टंट म्हणून फायनल सिलेक्शन. सोबत 13 वर्षांपेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव, तो पण फक्त बँकिंग सेक्टरमध्येच 13 वर्षांपेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव. 2012-2013 पासून बँकिंग सेक्टरमध्ये राहुल मिसाळ सर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड शिकवता, मागच्या 13 वर्षाचा अनुभव या सेक्टरमध्ये. सोबत जर आपण इकडल्या पार्टमध्ये पाहिलं, ते स्वतः ऑथर आहे अ कम्प्लीट बुक ऑफ क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड इन ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं त्यांचं स्वतःचं बुक पण आहे. तर हे राहुल मिसाळ सर तुम्हाला क्वांट हा विषय शिकवतील, आणि सोबत तुमची पर्सनल काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअर असेल, एक्झामच्या रिलेटेड येणारे वेगवेगळे ऍडव्हर्टाइजमेंट असेल, एक्झाम रिलेटेड तुम्हाला येणारे वेगवेगळे डाऊट असतील, ह्या सगळ्यांवर वन स्टॉप सोल्युशन म्हणजे राहुल मिसाळ सर. त्यानंतर येतो पुढचं महत्वाचं नाव ज्ञानदेव वराडे सर. हे तुम्हाला लॉजिकल रिझनिंग हे सब्जेक्ट शिकवतील, बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवतील ज्ञानदेव वराडे सर. त्यांच्याबद्दल थोडीशी डिटेल माहिती जर आपण पाहिली, ज्ञानदेव वराडे सर ज्यांचं MBA झालेलं आहे फायनान्स मुंबई युनिव्हर्सिटीमधून, UGC नीट क्वालिफाईड आहे. त्याच्यानंतर HDFC बँकमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये पण ऑफिसर म्हणून फायनल सिलेक्शन झालंय, LIC मध्ये AAO म्हणून फायनल सिलेक्शन झालंय, सोबत युनियन बँक ऑफ इंडियामध्ये फायनल सिलेक्शन झालंय. मी म्हणतो अशी बँकच नाही ज्या बँकची एक्झाम ज्ञानदेव वराडे सरांनी पास केली नाही, अशा मल्टिपल एक्झामिनेशन त्यांनी पास केले. सोबत 15 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव. 2011 पासून बँकिंग सेक्टरमध्ये शिकवतात आणि महाराष्ट्रातले बँकिंग सेक्टरचे पायोनियर म्हणून त्यांना ओळखतात, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये बँकिंग सेक्टर चालू केलं. मागच्या 15 वर्षापासून बँकिंग सेक्टरमध्ये ज्ञानदेव वराडे सर तुम्हाला शिकवतात. तर हे लॉजिकल रिझनिंग तुम्हाला शिकवतील, आणि त्यांचं पण स्वतःचं बुक आहे लॉजिकल रिझनिंग फॉर प्रॅक्टिस वर्कबुक म्हणून. लॉजिकल रिझनिंग फॉर प्रॅक्टिस वर्कबुक म्हणून एक अनुभवी स्टाफ जर तुम्ही पाहत असाल, तर अनुभवी स्टाफ त्या केसमध्ये की इकडे राहुल मिसाळ सर आपण पाहिले 13 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव, ज्ञानदेव वराडे सर आपण पाहिले मागच्या 15 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव. त्याच्यानंतर मी स्वतः तुम्हाला जनरल अवेअरनेस शिकवतो, मागच्या 8 वर्षापासून बँकिंग सेक्टरमध्ये मी जनरल अवेअरनेस शिकवतोय. 2018, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 2019 पासून तर 2026 पर्यंत मागच्या 8 वर्षापासून मला शिकवण्याचा अनुभव आहे. जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट मी शिकवतो अक्षय चोळके म्हणून. माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालंय पुणे युनिव्हर्सिटी मधून, सब्जेक्ट मी शिकवतो मला जनरल अवेअरनेस. माझं स्वतःचं बुक पण एक जनरल अवेअरनेस फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आणि मोस्ट ट्रस्टेड GA फॅकल्टी महाराष्ट्रात. तुम्ही महाराष्ट्रामध्ये GA ची तयारी करणाऱ्या किंवा बँकिंगची तयारी करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला रँडमली विचारू शकता GA ची तयारी कुठून करूया, तुम्हाला हे नाव म्हणजेच माझं नाव पाहायला भेटेल. तर त्या केसमध्ये एक चांगलं ट्रस्टेड नाव, न्याय देणारं नाव हे जनरल अवेअरनेस मध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. यावेळेला सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला जनरल अवेअरनेस शिकवतो. त्यानंतर येतो पुढचा विषय इंग्लिश बद्दल पाहिलं आपण तर खलीद अहमद सर इंग्लिश सब्जेक्टसाठी. आता इंग्लिश बद्दल विचार केला, त्यांचं MBA झालेलं आहे टोरंटो नावाची युनिव्हर्सिटी कॅनडा इथून. सोबत मागच्या 11 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव त्यांना पण आहे. त्याच्यानंतर बेल कॅनडा इथं पण त्यांनी काम केलेलं आहे, दुबई UAE ला पण काम केलेलं आहे. बँकिंग सेक्टरमध्ये CDS मध्ये NDA मध्ये अशा मल्टिपल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये शिकवण्याचा अनुभव आहे. आणि सोबत आपण जर पाहिलं 11 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव यांना पण आहे. राहुल मिसाळ सर 13 वर्ष, ज्ञानदेव वराडे सर 15 वर्ष, मागच्या 8 वर्षापासून मी शिकवतोय. म्हणजे प्रत्येक फॅकल्टी हा ऍव्हरेज मागच्या 10 वर्षापासून या फील्डमध्ये, प्रत्येक फॅकल्टी मागच्या ऍव्हरेज 10 वर्षापासून या फील्डमध्ये शिकवण्याचा अनुभव घेऊन इथं शिकवतोय. त्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो. इंग्लिश बद्दल तुम्हाला खलीद अहमद सर एकदम बेसिक पासून तर एकदम ऍडव्हान्स पर्यंतचं इंग्लिश एक्झामसाठी कसं महत्वाचं आहे आणि ते कशा पद्धतीने इंग्लिशचं सोल्युशन आपण काढलं पाहिजे, इंग्लिशचे उत्तर कसे काढले पाहिजे हे तुम्हाला खलीद अहमद सर शिकवतील. त्यानंतर रिझनिंगला ज्ञानदेव वराडे सर तर आहेच आहे, पण सोबत अजून थोडंसं मेन्स लेवलचं रिझनिंग करायचं, रिझनिंगला अजून मला स्कोरिंग सब्जेक्ट करायचा, तर ज्ञानदेव वराडे सरांसोबत तुम्हाला कृष्णा पाटील सर हे देखील नाव ऐकायला भेटेल. कृष्णा पाटील सर वेगवेगळ्या शॉर्ट ट्रिक्सचा तुम्हाला लॉजिकल रिझनिंग हा सब्जेक्ट शिकवतील, एकदम डिटेलमध्ये लॉजिकल रिझनिंग हा सब्जेक्ट शिकवतील. अवघड प्रश्नाला एकदम सोपं करून कसं सोडवायचं ना अवघड प्रश्नाला पण 0 सेकंदाला कसं सोल्युशन काढायचं ही जबाबदारी हे काम टीम सारथीमध्ये कृष्णा पाटील सर करतात. तर कृष्णा पाटील सर सुद्धा ज्ञानदेव वराडे सरांसोबत तुम्हाला रिझनिंग हा सब्जेक्ट शिकवतील. MTech झालेला त्यांचा इलेक्ट्रॉनिक डिझाईन मधून 12 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव यांना सुद्धा आहे. मागच्या 12 वर्षांपासून हे शिकवताय. RRB मध्ये फायनल सिलेक्शन स्केल 1 आणि असिस्टंट पण झालेलं आहे. 3 टाइम्स SSBC इंटरव्ह्यू पण दिलेले आहे. MPSC ग्रेड A ऑफिसर इंटरव्ह्यू पण दिलेले आहे. आणि मागच्या 12 वर्षापासून बँकिंग सेक्टरमध्ये कृष्णा पाटील सर हे लॉजिकल रिझनिंग शिकवतात. ज्ञानदेव वराडे सरांसोबत ते सब्जेक्ट हे सुद्धा शिकवतील आणि दोघं मिळून त्या सब्जेक्टला न्याय देतील की रिझनिंग हा सब्जेक्ट आपल्याला नुसता सब्जेक्ट म्हणून नाही तर त्याच्याकडे आपल्याला स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून पाहिजे.
स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून पाहिजे तर कृष्णा पाटील सर त्या केसमध्ये आपल्याला दिसतील. त्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो. आता ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी नॅशनल लेवलचं सगळ्यात मोठं नाव ॲग्री कोचिंग चंदीगड ACC, तर दीपक वाधवा सर अँड टीम, ही पूर्ण टीम आपल्याकडे ॲग्रिकल्चर शिकवण्यासाठी आहे. म्हणजे जे काही ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांना AFOची तयारी करायची आहे तर नॅशनल लेवलला ऑल इंडिया लेवलला जर आपण पाहिलं ACC ॲग्री कोचिंग चंदीगड, म्हणून दीपक वाधवा सर आणि बाकीची त्यांची जी टीम असेल, नमन मॅम असेल, पल्लवी मॅम असेल, मनीषा मॅम असेल किंवा जान्हवी, संगीता मॅम, दीक्षा मॅम, आयुषी मॅम, तर ही पूर्ण टीम आणि दीपक वाधवा सर तुम्हाला त्या केसमध्ये ॲग्रिकल्चर शिकवतील. आता आपण बघूया नेमकं फीचर्स काय. ऑफलाईन बॅच ज्यांना घ्यायची त्यांच्यासाठी फीचर्स कोणकोणते, ऑनलाईन बॅच ज्यांना घ्यायची त्यांच्यासाठी फीचर्स कोणकोणते. मी तर पहिल्यांदा सांगितले तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही गुगल फॉर्म भरता, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ग्रॅज्युएशन कसं झालं, ऑफलाईन करायचं का ऑनलाईन करायचं ह्या गोष्टी मेन्शन आहे. मग बघा फीचर्स फॉर द ऑफलाईन बॅच स्टुडंट्स. ऑफलाईन बॅच ही कंप्लीट ऑफलाईन बॅच असेल, पूर्णतः तुम्हाला ऑफलाईन टीचिंग केलं जाईल. तुम्हाला ऑनलाईनचं देखील ऍक्सेस दिलं जाईल. म्हणजे एखाद्या दिवशी तुम्ही नाही आले तर तुम्ही ते घरून पण लेक्चर करू शकता. एखादा टॉपिक तुम्हाला लेक्चरमध्ये नाही का आला तर मल्टिपल टाइम्स तुम्ही तो टॉपिक बघू शकता. मल्टिपल टाइम्स तुम्ही तो टॉपिक बघू शकता. 4-6 महिने एखादा टॉपिक मी विसरलोय पुन्हा मी तो टॉपिक बघू शकतो. म्हणजे ऑनलाईनचा ऍक्सेस तुम्हाला भेटेल. पर्सनल अटेन्शन एव्हरी स्टुडंट तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता. पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंगसाठी पर्सनल काउन्सिलिंग असेल किंवा डाऊट क्लिअरिंगसाठी असेल आम्हाला येऊन भेटू शकता, आम्हाला बोलू शकता. फ्री ऑनलाईनची टेस्ट सिरीज, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज दिली जाईल. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू अशा सगळ्याच घटकांची तयारी करून घेतली जाईल. प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू सगळ्याच घटकांची तयारी करून घेतली जाईल. सगळ्या विषयांचे प्रिंटेड पुस्तकं, सगळ्या विषयांचे ऍक्च्युअल बुक तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. म्हणजे तुमच्या फीजमध्ये त्या गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा ऑफलाईनच्या विद्यार्थ्याला एकदा तुम्ही 30,000 रुपये फी भरल्यानंतर 1 रुपया देखील टीम सारखी मागणार नाही. तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज दिली जाईल, तुम्हाला फ्रीमध्ये बुक दिले जातील, तुम्हाला स्टडी रूम भेटेल, कॉम्प्युटर लॅब भेटेल. व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची असेल पण आम्ही सपोर्ट तुम्ही पास होईपर्यंतच करणार. असं नाही होणार तुम्ही 26 मध्ये ऍडमिशन घेतलं सर 28 मध्ये आता माझा पेपर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि आम्ही केलं नाही, असं होणार नाही. तुम्हाला सपोर्ट केला जाईल. तुम्हाला सपोर्ट हा लाईफ टाईम असेल, तुम्ही पास होईपर्यंत. फ्री मेंटरशिप प्रोग्राम तुम्हाला त्या केसमध्ये असेल, कशा पद्धतीने तुम्ही पुढे गेले पाहिजे, काय केलं पाहिजे. फ्री मेंटरशिप प्रोग्राम आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असेल, म्हणजे आपण स्पोर्ट्सवाला पार्ट असेल किंवा वेगवेगळं टुरिझमच्या पर्पजने आपण फिरायला जाणं असेल किंवा जे छोटे मोठे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहे त्या पण ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना भेटेल. क्लासची बॅग तुम्हाला भेटेल, क्लासचा टी-शर्ट तुम्हाला भेटेल, क्लासचा ID कार्ड तुम्हाला भेटेल. अशा भरपूर गोष्टी ज्या इथं मेन्शन नाही त्या पण ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातील. सगळं ऑफलाईन पूर्ण प्रॉपर बँकिंगची तयारी आमच्या सोबत इथं येऊन, इथं राहून, हजारो विद्यार्थ्यांमध्ये येऊन त्या फ्लोमध्ये येऊन आपली तयारी करू आणि पास होऊया. यासाठी हे ऑफलाईनची फीचर्स आहे. सर मला ऑनलाईन करायचे, ऑनलाईन कोणी करावं सर, मला संभाजीनगरला येणं शक्य नाही, मी ऑनलाईन करावं. ग्रॅज्युएशन चालू आहे सोबत सोबत मी बॅच करतोय, ऑनलाईन करावं. लग्न झालंय मला घरी थांबणंय सर आणि त्या केसमध्ये मला शिकायचं पण आहे, ऑनलाईन करावं. आता ऑनलाईन विद्यार्थ्यांना काय लाईव्ह लेक्चर सगळे होतील, त्याच्यानंतर ते वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील. तुमची पण प्री मेन्स इंटरव्ह्यू तयारी करून घेतली जाईल. पर्सनल काउन्सिलिंग हे गुगल मीट किंवा कॉल थ्रू केले जाते. डाऊट क्लिअरिंग टेलिग्राम ग्रुप आहे तिथं करू शकता किंवा तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करत असाल तर तुम्ही तिथं लाईव्ह चॅटमध्ये तुमचा डाऊट पण टाकू शकता. क्लासरूम नोट तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये भेटतात. मंथली इयरली स्टडी प्लॅन हे ऑफलाईनला पण आहे ऑनलाईनला पण आहे. व्हॅलिडिटी तुमची फक्त 1 वर्षाची असते आणि सोबत सोबत तुम्हाला बुक वगैरे याच्यामध्ये बुक वगैरे हे सेपरेट परचेस करावे लागतात. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना हे असे वेगवेगळे फीचर्स आहे आणि पूर्ण घटकांची तयारी टीम सारखी तुमच्याकडून देखील करून घेईन. त्याच्यानंतर गेलो थोडंसं पुढे बघा इकडल्या पार्टमध्ये. हे बघा हे प्रत्येक सब्जेक्टचं बुक आहे. हे सब्जेक्टचे बुक तुम्हाला भेटतात. मग रिझनिंग असेल, क्वांट असेल, इंग्लिश असेल, GE असेल, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना हे तर भेटतात बुक मटेरियल. त्याच्यानंतर मी थोडंसं पुढे गेलो इकडल्या पार्टमध्ये. ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी असेल तर तुम्हाला हे ॲग्रिकल्चरचे सगळे 7 पुस्तकं वेगवेगळे ते 7 बुक पण भेटतील. फीज बद्दलचा विचार केला. ऑनलाईनची फीज आपण कमी केलेली आहे. 12,000 रुपये ऑनलाईनची फीज होती. 12,000 रुपयावरून ती फी आता फक्त 8,000 रुपये केलेली ऑनलाईनची. आणि जे काही जनरल बँकिंगची ज्याला क्वांट प्लस रिझनिंग प्लस इंग्लिश प्लस GA घ्यायचंय त्यासाठी. बाकीचे जे ॲग्रिकल्चर विद्यार्थी तुम्हाला क्वांट रिझनिंग इंग्लिश GA प्लस ॲग्रिकल्चर घ्यायचं अशा विद्यार्थ्यांसाठी AF प्लस जनरल बँकिंगची फी 10,000 रुपये 1 वर्षासाठी. ऑफलाईन बॅचची फीज आहे आपली 30,000 रुपये. म्हणताना आम्ही वर्षभर म्हणतो पण मी तुम्हाला पुन्हा म्हणतो सपोर्ट हा तुम्हाला लाईफ टाईम असणारे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही पास होत नाही तोपर्यंत आम्हाला सपोर्ट असेल.
बघा त्याच्यानंतर मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आपली बॅच 1 सप्टेंबर 2026 चालू होते. सकाळी 7:30 वाजता ही बॅच असेल. 7:30 ते 12, 7:30 ते 12 या हिशोबाने ही बॅच चालेल. डेली तुमचे 4 लेक्चर होतील. क्वांट, रिजनिंग, इंग्लिश, GA असे 4ही लेक्चर डेली बेसिसवर होतील. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो इकडल्या पार्टमध्ये, सारथी एज्युकेशन नावाचं ॲप आहे. ते ॲप तुम्ही आजच इन्स्टॉल करून ठेवा. सोबत सारथी एज्युकेशन नावाचं यूट्यूब चॅनल आहे, सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. तर हे टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलवाला मुद्दा आहे. तर टेलिग्राम आणि यूट्यूब पण तुम्ही आजच त्याला सबस्क्राईब करून ठेवा. यूट्यूबला जवळपास 1,40,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे. आता 1,31 होते जेव्हा मी मागची शूटिंग केली तेव्हा, आता 1,40पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे. इथं पण तुम्हाला 57,000, 58,000, 59,000पर्यंत सबस्क्रायबर टेलिग्राममध्ये दिसतील. तर आपलं यूट्यूब आणि टेलिग्राम तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा. हेल्पलाईनसाठी तुम्ही ह्या वेगवेगळ्या नंबरला कॉल करू शकता. डिटेलसाठी ह्या नंबरला किंवा हेल्पलाईनसाठी टेक्निकलला याला कॉल करू शकता. तर चालेल, भेटूया अशा पद्धतीने आपण 1 सप्टेंबर 2026ला 1 सप्टेंबर 2026ला सकाळी 7:30 वाजता पहिले 3 दिवस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघांसाठी डेमो लेक्चर असतील. तर हे डेमो लेक्चर करा. मला शिकवले समजतंय का, माहिती होईल का, सगळ्या गोष्टींचा अंदाज तुम्हाला येईल. आणि देन वी विल डिसाईड अबाउट हाऊ टू जॉईन बँकिंग एक्झाम बॅच. तर चालेल, थांबूया इथं, भेटूया 1 सप्टेंबरला. धन्यवाद.